केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा नवीन नियमावली जाहीर केली आहे। तिची अंमलबजावणी उद्या होणार आहे। ड्रायव्हिंग तब्बल 53,500 रुपयांचा दंड ठोठावलाय। दुचाकी स्वारासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती। 1 ऑगस्ट पासून 2 चाकी गाड्यांसाठी नवीन नियमावली आता लावण्यात आले। यामध्ये जर तुमच्याजवळ लायसन असेल तर यामध्ये काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत। काही गाड्याचे लायसन्स सुद्धा आता रद्द करण्यात आलेले आहेत। तुम्ही जर एक मोठी चूक केली तर तुमचे लायसन आता 3 महिन्यासाठी रद्द करण्यात येणार आहेत। यामध्ये 4 प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे। आता सरकारच्या माध्यमातून करण्यात देखील आलेला आहे। पहिल्या नंबरची गाडी म्हणजे स्कूटी, दुसऱ्या नंबरची गाडी म्हणजे स्प्लेंडर, तिसऱ्या नंबरची गाडी म्हणजे शाईन आणि चौथ्या नंबरची गाडी म्हणजे युनिकॉर्न। अशा 4 प्रकारच्या गाड्यांसाठी नवीन नियमावली आता लावण्यात आलेली आहे। याचं कारण म्हणजे या 4 गाड्या जास्त असल्यामुळे आता 2 चाकी गाड्यांमुळे अपघात वाढल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आले। जर तुमच्याजवळ लायसन असेल आणि त्यावरती तुम्ही तातडीने जर काम नाही केलं तर तुमचे लायसन आता 3 महिन्यासाठी रद्द करण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे, जी 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होत आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2 चाकी किंवा गाडी असेल आणि तुमच्याजवळ लायसन जरी असेल तरी सुद्धा तुमच्याकडून आता चेकिंग केलं जाणार आहे। तुमच्याजवळ लायसन नसेल आता तुम्हाला खूप मोठ्या दंडाला देखील सामोरे जावं लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून ही जी चौकशी आहे तर आता ऑनलाईन माध्यमातून करण्यात येत होत असून आता ड्रोनचा जो कॅमेरा असतो त्याद्वारे तुमची गाडी कुठेही असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती पैसे कट झाल्याचा ड्रोनच्या माध्यमातून हे तुम्हाला आता त्या ठिकाणी दंड आकारण्यात येणार आहे। आता का होतं हे सगळं तर रस्त्यावरती अपघात वाढल्याच्या कारणाने सरकारने 2 चाकी वाहनावर नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आले। मागील 4 वर्षापासून अनेक नागरिकांनी चुकीच्या मार्गाने लायसन्स घेतले आहेत। काही त्यांचे लायसन्स ओरिजिनल आहेत तर काही जणांचे लायसन्स त्या ठिकाणी ओरिजिनल नाही आणि परंतु लायसन्समुळे अनेक घोटाळे आता सरकारला त्या ठिकाणी आढळल्याने सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आलेले आहे। हे जर तुम्ही नियम आता नाही पाळले आणि या संदर्भात देखील सर्वात मोठी आता बातमी समोर आलेली आहे। पुढील 5 दिवसाच्या आतमध्ये ही जर तुम्ही महत्त्वाची कामे जर तुम्ही नाही केली तर सरकारच्या माध्यमातून 3 महिन्यासाठी तुमची लायसन्स आता रद्द करण्यात येणार आहे। एकदा ही लायसन्स रद्द झाली जर तुम्हाला त्या गाडीला 3 महिन्यासाठी हातसुद्धा लावता येणार नाही। तुम्ही आता ऑफिसला जाणार असाल किंवा कुठेही त्या ठिकाणी गाडी घेऊन जाण्यासाठी तुम्ही गाडी घेऊन जात असाल तर तुम्हाला गाडी लागत असेल आता तर ही लायसन्स तुमची रद्द होऊ शकते। त्यामुळे आता सावधान व्हायचं आहे, कारण 3 महिन्यासाठी लायसन्स रद्द झाली तर गाडीवरचा अधिकार तुमचा नाहीसा होऊ शकतो। त्यामुळे गाडी असून तुम्हाला कधीच वापरता येणार नाही। त्यामुळे 2 चाकी वाहनासाठी कोणकोणती नवीन नियमावली आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत, जाहीर करण्यात आले आहेत, या नियमाअंतर्गत तुम्हाला काय काय कामे करायची आहेत, तुमच्याजवळ लायसन असेल तर तुम्हाला कोणती कामे करायची आहेत। आता बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे या 4 प्रकारच्या गाड्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। म्हणजे या 4 प्रकारच्या गाड्या आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त आहेत। या गाड्यामुळे जास्तीत जास्त अपघात होत असल्याचं सरकारला आता निदर्शनास आलेलं आहे। मग त्यामध्ये स्कूटी असेल, स्कूटी म्हणजे कोणत्याही प्रकारची स्कूटी असेल, यामध्ये आता काही नियम आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। त्यानंतर तुमच्याकडे स्प्लेंडर गाडी असेल, त्यानंतर शाईन गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, तर अशा सर्व गाड्यांसाठी आता नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत। लायसन असणाऱ्या नागरिकासाठी काही वेगळे नियम लावण्यात आलेत। तसेच लायसन नाही तर त्यांनासुद्धा आता खूप मोठ्या दंडाला अडचणीला इथून पुढे सामोरे जाऊ लागू शकतं। त्यामुळे आता कोणते नियम आलेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले जे नियम आहेत ते चालकांना इथून पुढे तुम्हाला पाळणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही घरातून बाहेर पडताना आता जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला मोठा दंड देखील आकारण्यात येणार आहे। तुमची गाडी जप्त करून घेतली जाणार आहे आणि ती देण्यासाठी तुम्हाला मोठा दंड भरल्याशिवाय तुम्हाला गाडी परत या ठिकाणी दिली जाणार नाही। मग कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, नेमकं काय काय नियम तुम्हाला सरकारच्या माध्यमातून बदलण्यात आलेत बघा। 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। यामधला पहिला जर नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड आता सरकार त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। जर तुम्ही दुसरा नियम मोडला तर तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड तुम्हाला आकारला जाणार आहे। त्यानंतर तुम्ही तिसरा नियम जर मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 4 नंबरचा तर नियम मोडला, जो नवीन नियम आला आहे तुम्ही तर तो नियम मोडला तर तुम्हाला 50,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला दंड आकारण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून चालकासाठी म्हणजेच मोटरसायकल ज्यांच्या घराकडे आहे, ज्यांच्या घरामध्येच शाईन असेल, स्कूटी असेल, युनिकॉर्न असेल, स्प्लेंडर असेल, तर अशा प्रकारच्या 2 चाकी वाहनासाठी
आता सरकारच्या माध्यमातून 4 नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत, जे पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी आता लागू होत आहेत. 2025च्या जानेवारी ते 5 ते 6 महिन्यामध्ये सरकारने एक सर्वे काढला आहे. असं त्यांना आढळून आलं आहे की 2 चाकी वाहनामुळे जास्तीत जास्त अपघात होऊ लागलेत. यामध्ये जवळपास 30% लोकांच्याकडे लायसन आहेत आणि 70% लोकांच्याकडे लायसन आहेत, ज्यामध्ये जवळपास 40% लोकांजवळ ओरिजिनल लायसन आहेत आणि राहिलेल्याकडे ओरिजिनल लायसन नसल्याचं हे सरकारला आता निदर्शनास आलेलं आहे. आता तुमच्याजवळ लायसन असेल किंवा लायसन नसेल तर तुम्हाला ही महत्त्वाची कामे आता करावी लागणार आहेत. अन्यथा सरकारकडून तुमची लायसनसुद्धा रद्द करण्यात येणार आहे. तुमची गाडी आता तुम्हाला जप्त करण्यात येणार आहे, असं स्पष्टपणे सरकारने आता सांगितलेलं आहे. आता बघा, 1 ऑगस्टपासून तुम्ही कुठेही गाडी बाहेर घेऊन जात असाल तर तुम्हाला सरकारने काय सांगितले की 3 ते 4 कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊनच बाहेर पडायचं आहे. अन्यथा तुम्हाला पोलिसांनी जर गाडी अडवली तर तुम्हाला इथून पुढे 100-200 देऊन तुम्हाला गाडी परत मिळणार नाही. तुम्हाला कोणताही कॉल लावून ती गाडी तुम्हाला दिली जाणार आहे. त्याचं कारण म्हणजे सर्व प्रोसेस आता ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर असं आलं असेल किंवा आमच्याकडे लायसन असली तर आम्ही काय करतो की थोड्याफार कोणाला तरी फोन वगैरे लावून किंवा 100-200 देऊन आपण सुटू शकतो. हा जर तुमच्या मनामध्ये गैरसमज असेल तर आत्ताच हा गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे की आता इथून पुढे ऑनलाईन तपासणी होणार आहे. म्हणजेच तुमची जी गाडी आहे तुम्ही आता वाचवू शकणार नाही. तुम्ही जर या चुका केल्या तर तुम्हाला या ठिकाणी दंड देखील या सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये स्कूटी असेल, स्प्लेंडर असेल, शाईन असेल, युनिकॉर्न असेल, अशा 4 प्रकारच्या गाड्या असल्यामुळे याच्यावरती नियमावली आता सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जर पहिला नियम मोडला तुम्हाला हजारो रुपयेचा दंड देखील तुम्हाला बसू शकतो. दुसरा जर मोडला तुम्हाला 2000 रुपयेचा दंड देखील बसू शकतो आणि तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5000 रुपयेचा दंड मिळू शकतो. आणि शेवटचा जर तुम्ही हा नियम मोडला तर तब्बल तुम्हाला 50,000 रुपये त्या ठिकाणी दंड होणार आहे. जर तुमची गाडी जुनी असेल किंवा 30-40 हजारच्या आसपास जर तुम्ही जात असेल आणि एकदम तुम्हाला 50,000 रुपये दंड त्या ठिकाणी लागत असेल तर तुमची गाडी त्या ठिकाणी कायमची जप्त केली जाणार आहे. कारण तुम्ही जर दंड भरला नाही तर तुम्हाला परत त्या ठिकाणी तुम्हाला गाडी दिली जाणार नाही. त्यामुळे 1 ऑगस्ट 2025 पासून तुमच्या खिशाला कोणती तरी कात्री लागणार आहे. आता याची काळजी कशी घ्यायची असं तुम्हाला वाटत असेल तर नेमकं तुम्हाला नियमांतर्गत कोणकोणत्या नियमात बदल करण्यात आले नक्की बघायचं आहे. पुढील आठवड्यापासून हे नियम आता सर्वांसाठी लागू होत आहेत. अतिशय काटेकोरपणे इथून पुढे प्रत्येक वाहनाची आता तपासणी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि ही सर्वे ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. चौकात आता इथून पुढे तुम्हाला ट्रॅफिक हवालदार RTO त्या ठिकाणी थांबलेले दिसणार आहेत. त्यामुळे आता कसून चौकशी तुमची आता करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आहेत ते ड्रोनच्या कॅमेऱ्यातून तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही वाचू शकणार नाही. ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला आता दंड या ऑनलाईनच्या माध्यमातून आकारला जाणार आहे. हा जर दंड तुम्ही वेळेवर नाही भरला तर पोलीस तुमच्या घरापर्यंत सुद्धा कारवाईला येऊ शकतात. त्यामुळे तुमची सुटका यामधून होणार नाही. त्यामुळे सर्वांनी आता 2 चाकी जर वाहन तुमच्याकडे असेल तर सर्वांनी लक्ष देऊन नियम व अटीकडे लक्ष देऊन बघा. हा सर्वात महत्त्वाचा यामध्ये शेवटच्या सरकारच्या माध्यमातून नियम सांगण्यात आला. जर तुम्ही मोडला तर तुमच्याजवळ लायसन असून पण तुम्हाला 5000 रुपयेचा दंड आणि जवळजवळ 5वां नियम मोडला तर तुम्हाला 50,000 रुपयेचा दंड देखील भरावा लागू शकतो. सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्यामुळे त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून 1 गोष्टपासून कोणकोणते नवीन नियमात या ठिकाणी आले आहेत, तुम्हाला पालन कसं करायचं बघा. प्रत्येक नियमाचं पालन तुम्हाला कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. आता सरकारने सांगितले की तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या गाडीच्या RC बुकवर हे दंड आता तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. आता या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागणार आहे. यामधून सुद्धा तुमची सुटका अजिबात होणार नाही. तुमच्या कष्टाचे पैसे या दंडामध्ये ठिकाणी जाऊ नयेत म्हणून यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. यामध्ये प्रत्येक नियमाचं पालन करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते देखील सांगणार आहे. तुम्हाला वाटत असेल की पोलीस आम्हाला कुठे पकडलं तर 100-200 रुपये देऊन आम्ही सुटू शकतो, कोणाला तरी फोन लावू शकतो. तर मित्रांनो, हा जमाना आता गेलेला आहे. कारण सरकारने आता ऑनलाईनच्या माध्यमातून दंड आकारण्याचं ठरवलेलं आहे. आता बघा, स्पष्टपणे तुम्हाला कोणकोणत्या दंडामुळे कोणकोणता तोटा होऊ शकतो ज्याचं पालन तुम्हाला कसं करायचं आहे त्याची सर्व माहिती आता तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे. आता सगळ्यात पहिला, हेल्मेट जर तुम्ही घेतला नाही तर तुम्हाला देखील 1000 रुपयेचा दंड होणार आहे. मागच्या महिन्यापासून हा दंड तुम्हाला होणार होता. हे नियम होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आता हे नियम लावले नव्हते. परंतु आता 1 ऑगस्टपासून नियमामध्ये काटेकोरपणे आता पालन करण्याचं सरकारने आता ठरवलेलं आहे.
आता सगळ्यात पहिल्यांदा कसं होतं की हेल्मेट जर नसेल तर एवढं कोण चेकिंग करत नव्हतं. जास्त तर तुम्हाला 100 रुपयेपर्यंत तुम्हाला दंड त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार करत होते. परंतु आता जर तुम्ही या ठिकाणी हेल्मेट जर तुमचं नसेल तर तुम्हाला 1000 रुपयेचा दंड सरकारच्या माध्यमातून आकारण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गाडी चालवत असताना समोरील व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणं गरजेचं आहे आणि पाठीमागे जो बसलेला व्यक्ती त्याला सुद्धा त्या ठिकाणी हेल्मेट घालणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही दंड भरून तुमची सुटका होणार नाही. तर तुमचं हेल्मेट जर नसलं तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा 3 महिन्यासाठी निलंबित केलं जाणार आहे. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड केलं जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, विचार करा, 1000 रुपये जर पाहायला गेलं तर आणखी 3 महिने तुम्हाला गाडीला हातसुद्धा लावता येणार नाही. 1000 रुपये दंड भरून तुम्हाला 3 महिने गाडी जप्त देखील केली जाणार आहे आणि गाडीला सुद्धा तुम्हाला टचसुद्धा करता येणार आहे. आता बघा, दुसरा नियम तो म्हणजे तुम्हाला गाडी चालवत असताना विम्याचं म्हणजे वाहन विम्याची गाडी त्या ठिकाणी चालत असताना विम्याचा परवाना तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघायला गेलं तर इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सचं कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तब्बल तुम्हाला 2000 रुपये दंड त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ही कागदपत्र तुम्ही सोबत घेऊन फिरायचं आहे आणि तुम्हाला मोठ्या रकमेचे त्या ठिकाणी तुम्हाला दंड देखील या ठिकाणी बसणार असणार आहेत. आता तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी आता 5000 रुपयाचा दंड होऊ शकतो. ते म्हणजे बेजबाबदारपणे तुमची गाडी चालवत असाल तुमच्याकडून त्या ठिकाणी आता 5000 रुपये दंड ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजेच गाडीवर तुम्ही जात असाल, जर तुम्हाला अर्जंट कॉल आला असेल आणि तुम्ही जर तो कॉल उचलला आणि यामध्ये जर त्या ठिकाणी त्या कॅमेऱ्यात कॅच झालं तर तुम्हाला 5000 रुपये दंड सरकारच्या माध्यमातून लावला जाणार आहे. त्यामुळं काळजी घ्यायची. आता गाडीवर कुठेही जात असताना अजिबात त्या ठिकाणी मोबाईलवर बोलू नका. आता बघा, 4 महिन्याचा नियम आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे, मोठ्या दंडाला भाग पडू शकतो तो म्हणजे बघा, तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी जर एखादा मुलगा असेल आणि त्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल, त्याच्याजवळ लायसन नसेल, तरी पण तुम्ही तुमच्या मुलाला गाडी जर हवीशी देत असाल हौशेपोटी, तर तुम्हाला त्या ठिकाणी 25,000 रुपयाचा पेक्षा जास्त दंड देखील आकारला जाऊ शकतो. काही जणांना 50,000 रुपयाचा आसपाससुद्धा हा दंड आकारलेला आहे. त्यामुळं तुमच्या लहान मुलाला जर 18 वर्ष पूर्ण होत नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी अजिबात त्या गाडीला गाडी देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लायसनबद्दल जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी ओरिजिनल असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम नसणार आहे. जर तुमचे लायसन त्या ठिकाणी ओरिजिनल नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही ओरिजिनल लायसन्स करून घ्यायचं आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे तुम्हाला केव्हाही तुम्हाला कागदपत्रे मागू शकतात. त्याचं कारण म्हणजे सरकार आता पूर्ण तयार करत आहे. कारण अपघाताचे प्रमाण वाढल्याने माध्यमातून अनेक नियमावली देखील जाहीर करण्यात आले. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी जे संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही यूट्यूबचं बेल आयकॉन दाबायला विसरून देखील नका आणि फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं त्या बटनाला दाबायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.